मित्रांनो, डाळिंब पीक म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा पहिला टप्पा येतो तो म्हणजे बहार धरण्याच्या अगोदर भरावयाचा बेसल डोस. जसं जसं तुमचा पुढचा बहार राहील, म्हणजे तिसरा बहार असेल, चौथा बहार असेल, पाचवा बहार असेल, जसं जसं झाडाचं वय वाढेल तसं तसं तुम्हाला सांगितलेला जो डोस आहे, मेजरली नत्रस्फुरत पालाशयुक्त खतांचा डोस हा 50-50 ग्राम प्रति बहार या हिशोबाने वाढवून टाकणं तुम्हाला गरजेचं ठरेल. इथ्रेल मारण्याच्या अगोदर आपण जो ताण देतो, हा ताण साधारणतः हलकी जमीन असेल तर आपण 20-25 दिवसाच्या ताणामध्ये प्रॉपर पानगळ होऊन जाते, नॅचरल पानगळ. समजा मध्यम जमीन असेल तर तुम्हाला 35-40 दिवसापर्यंत ताण द्यावा लागतो, 1.5 महिन्यापर्यंत ताण द्यावा लागतो. जाड जमीन असेल तर 2.5 महिन्यापर्यंत ताण द्यावा लागतो. डिपेंड तुमची जमीन कशी आहे त्यानुसार तुमचा ताणाचा कालावधी असतो. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे इथेफॉनचा वापर. मित्रांनो, इथेफॉन वापरत असताना बरेच शेतकरी बऱ्याच चुका करतात आणि हिरवंच पान ड्रॉप होणं ही आपल्या शेतकऱ्याची सर्वात मोठी चुकी असते. कारण आपण जे 3 महिन्याचा किंवा 2.5 महिन्याचा जो रेस्टचा कालावधी होता, त्याच्यानंतर पाणी तोडण्याचा जो कालावधी होता, त्याच्यामध्ये जेवढं बी स्टोरेज आपण पानामध्ये केलेलं असतं ते स्टोरेज ह्या तुमच्या चुकीच्या प्रॅक्टिसेसमुळे सर्व त्या पानामधनं ड्रॉप होऊन जातं आणि ते ड्रॉप होणं म्हणजे आपल्याला काडीमध्ये जे पाणी अन्नसाठा तयार व्हायला पाहिजे किंवा उतरला पाहिजे तो अन्नसाठा उतरत नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये डाळिंब पिकामधील जो आंबे बहार आहे या आंबे बहाराविषयी चर्चा करणार आहे. आंबे बहार धरण्याच्या अगोदर आणि नंतर आपण या 25-30 दिवसाच्या कालावधीमध्ये महत्त्वाचे काय काय कामं केले पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे. मित्रांनो, डाळिंब पीक म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा पहिला टप्पा येतो तो म्हणजे बहार धरण्याच्या अगोदर भरावयाचा बेसल डोस. बेसल डोस हा एक जर आपण शास्त्रीय पद्धतीने बघितलं तर त्याला एकात्मिक स्वरूप असणं गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये एकात्मिक म्हटलं म्हणजे जैविक खतं, रासायनिक खतं आणि सेंद्रिय खताची आपल्याला प्रॉपर सांगड घालणं गरजेचं असतं. जेव्हा आपण ह्या पद्धतीने सांगड घालतो तेव्हाच तुम्ही दिलेलं रासायनिक खाद्य खूप चांगल्या पद्धतीने पिकाला उपलब्ध होतं आणि त्याचा पुढे फायदा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो. मग हा बेसल डोस कसा असला पाहिजे, तर याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय घटकामध्ये जर विचार केला तर चांगलं कुजलेलं शेणखत तुम्हाला साधारणतः आपण बोलत असताना आता पहिला ते दुसरा बहार ज्या शेतकऱ्याचा असेल अशा वयाच्या झाडाच्या अनुषंगाने आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर साधारणतः तुम्ही 10 ते 15 किलो प्रति झाड या हिशोबाने चांगलं कुजलेलं शेणखत तुम्हाला या बहाराच्या अगोदर टाकणं गरजेचं आहे. समजा तुमच्याकडे चांगलं कुजलेलं शेणखत नसेल तर तुम्ही आपल्या ॲग्रिसर्च कंपनीचं ओरिजिनो नावाचं सेंद्रिय खत मार्केटमध्ये मिळतं, तर ते 1 किलो प्रति झाड ह्या हिशोबाने तुम्ही सेंद्रिय खत म्हणून त्याचा वापर करू शकता. दुसरा विषय येतो तो म्हणजे जैविक खतांचा. जैविक खतामध्ये आपण रुटांजा नावाचं मायकोरायझा बेसल डोस रिकमेंड करतो. मित्रांनो, मायकोरायझा हा तुम्ही दिलेलं अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी जो सर्वात महत्त्वाचा एक मेडिएटर किंवा एक मीडिया म्हणून काम करतो तो म्हणजे मायकोरायझा असतो. तर आपल्या ॲग्रिसर्च कंपनीचा रुटांजा नावाचा मायकोरायझा साधारणतः 20 ग्राम प्रति झाड या हिशोबाने तुम्हाला बेसल डोसमध्ये टाकायचा आहे. आणि मग तिसरा टप्पा येतो तो म्हणजे रासायनिक घटकांचा. तर रासायनिक खतांमध्ये जर तुम्हाला समजा NPK प्रॉपर बॅलन्स करून टाकायचं असेल तर तुम्ही 1846 प्लस पोटॅश असं कॉम्बिनेशन बनवायचं असेल तर 1846 साधारणतः 250 ग्राम प्रति झाड प्लस त्याच्याबरोबर पोटॅश 50 ते 75 ग्राम प्रति झाड या हिशोबाने तुम्हाला एकत्र करायचं आहे. म्हणजे तो तुमचा प्रॉपर NPK बॅलन्स होतो. आणि प्लस त्याच्याबरोबर सल्फर, जे आपल्या ॲग्रिसर्च कंपनीचं थायोग्रीन नावाचं सल्फर येतं. कारण आता जी थंडी ती अजून 15, 20, 25 दिवसापर्यंत थंडी असणार आहे आणि या थंडीमध्ये तुम्हाला पुढे एकसारखी फूट निघणं, एकसारखी चौकी तयार होणं आणि चौकीमधनं कुंज प्रॉपर निघण्यासाठी तुम्हाला ह्या थायोग्रीनचा वापर जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरू शकतो. म्हणून तुम्हाला साधारणतः 20 ग्राम प्रति झाड या हिशोबाने थायोग्रीन ह्याच खतामध्ये मिक्स करायचं आहे. आणि असा प्रॉपर पूर्ण डोस म्हणजे सेंद्रिय घटकामध्ये ओरिजिनो 1 किलो, जैविक घटकांमध्ये तुमचं रुटांजा साधारणतः 20 ग्राम आणि रासायनिक घटकामध्ये एक तर मग DAP प्लस पोटॅश किंवा मग तुम्ही जर एक सुपला बेस खत घेत असाल जसं की 10-26-26 घेत असाल किंवा 12-32-16 घेत असाल किंवा 14-35-14 घेत असाल किंवा 9-24-24 घेत असाल, तर हे जे
तिन्ही नत्रस्फुरत पालाश एकत्र असलेलं खत जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही साधारणतः ते 250 ते 300 ग्राम पहिल्या आणि दुसऱ्या बहारासाठी तुम्ही डाळिंब पिकामध्ये हा डोस मेंटेन करू शकता. आता तुम्हाला हा जो डोस सांगितला हा साधारणतः पहिल्या आणि दुसऱ्या बहारासाठी बनवलेला डोस आहे. जसं जसं तुमचा पुढचा बहार राहील म्हणजे तिसरा बहार असेल, चौथा बहार असेल, पाचवा बहार असेल, जसं जसं झाडाचं वय वाढेल तसं तसं तुम्हाला सांगितलेला जो डोस आहे मेजरली नत्रस्फुरत पालाशयुक्त खतांचा डोस हा 50-50 ग्राम प्रति बहार या हिशोबाने वाढवून टाकणं तुम्हाला गरजेचं ठरेल. असा प्रॉपर बेसल डोस तुम्हाला भरायचा आहे. बेसल डोस भरताना दुपारची सावली जिथं पडेल त्या भागामध्ये म्हणजे जिथं कॅनोपी तुमची संपते तिथं तुम्ही प्रॉपर चरी मारून साधारणतः 10-15 सेंटीमीटरची चरी किंवा चाच तुम्ही जर मारलं आणि त्या चाचमध्ये प्रॉपर जर तेवढ्या कॅनोपी जेवढी आहे तेवढ्या भागामध्ये जर प्रॉपर डोस टाकला, माती ॲड केला आणि मग पाणी नियोजन केलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा हा दिसून येतो. बरेच शेतकरी काय करतात, जिथं ड्रिपर आहे त्या ड्रिपर खालीच डोस टाकतात, इकडं ड्रिपर खालीच डोस टाकतात आणि तिथं ड्रिपर खाली डोस आपला जर गेला तर तिथं क्षारांचं प्रमाण त्या खतामधून वाढून आणि तिथली मुळी खराब होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून आपल्याला डोस भरत असताना प्रॉपर चारी मारून माती ॲड करून आणि पूर्ण कॅनोपी जेवढी आहे तेवढ्या भागामध्ये तो खताचा डोस पसरून टाकला तर त्याचा खूप चांगला फायदा व्हाईट रूट डेव्हलपमेंट होऊन आणि नंतर पुढे झाडाला होत असतो. हा झाला बेसल डोस आपण ह्या डाळिंब पिकामध्ये आंबे बहार व्यवस्थापनासाठी आपण कसा भरला पाहिजे याविषयी मी तुमच्याशी चर्चा केली. दुसरा टप्पा येतो इथ्रेल मारण्याच्या अगोदर आपण जो ताण देतो हा ताण साधारणतः हलकी जमीन असेल तर आपण 20-25 दिवसाच्या ताणामध्ये प्रॉपर पानगळ होऊन जाते, नॅचरल पानगळ. समजा मध्यम जमीन असेल तर तुम्हाला 35-40 दिवसापर्यंत ताण द्यावा लागतो, 1.5 महिन्यापर्यंत ताण द्यावा लागतो. झाड जमीन असेल तर 1.5-2 महिन्यापर्यंत ताण द्यावा लागतो. डिपेंड तुमची जमीन कशी आहे त्यानुसार तुमचा ताणाचा कालावधी असतो आणि साधारणतः नॅचरल पानगळ ही तुमची कमीत कमी नाही काही तर कमीत कमी 15 ते 20% नॅचरल पानगळ ही ह्या ताणामुळे होणं गरजेचंच असतं, जेणेकरून तुमच्या त्या झाडामध्ये कार्बन आणि नायट्रोजन रेशो हा प्रॉपर मेंटेन होईल आणि पुढे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फुलधारणा फळधारणा होण्यासाठी मदत होईल. मग ह्या नॅचरल ताणाच्या कालावधीमध्ये आपण जेव्हा पाणी तोडतो त्या पाणी तोडण्याच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पानासाठी एक चांगली फवारणी जर घेतली तर त्याचा खूप चांगला फायदा त्या पानामध्ये अन्नसाठा तयार होण्यासाठी किंवा पानामध्ये अन्नसाठा स्टोअर होऊन तो नंतर काडीमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. त्याच्यासाठी इथ्रेल मारण्याच्या अगोदर जो ताणाचा कालावधी त्या ताणाच्या कालावधीमध्ये जेव्हा पानं हिरवे आहेत त्या स्टेजमध्ये तुम्हाला एक स्प्रे इथे रिकमेंड करतो. मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा पान तुमचं हिरवं आहे त्या स्टेजमध्ये पानं पिवळे पडून गळायला लागले आणि मग आपण स्प्रे द्यायचा तिथं काही उपयोग होणार नाही. पान हिरवा आहे पण ताण चालू आहे अशा कालावधीमध्ये तुम्हाला एक स्प्रे तिथे रिकमेंड करतो. तो म्हणजे फ्लोराफॉस प्लस K2 व्हायब्रंट प्लस मॅग्नेशियम सल्फेट. मित्रांनो हा जो स्प्रे मी तुम्हाला सांगितला फ्लोराफॉसमध्ये तुम्हाला 3% नायट्रोजन, जवळजवळ 22 ते 23% फॉस्फरस, 3% अवेलेबल फॉर्ममधला कॅल्शियम, त्याचबरोबर K2 व्हायब्रंट जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम विथ 15% पोटॅशियम जो की तुम्हाला इतर कोणत्याच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताबरोबर मिळत नाही, तो 15% पोटॅशियम प्लस त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट सांगितलं म्हणजे त्याच्यातनं मॅग्नेशियम जाणार, सल्फर जाणार. झाडाला जेवढे अन्नद्रव्य आपण पुरवतो म्हणजे 17 अन्नद्रव्य जे झाडाला लागतात त्याच्यापैकी हे जे 12 अन्नद्रव्य जे आहे जे आपण पुरवतो नॅचरली 3 अन्नद्रव्य झाडाला मिळतात ते सोडून कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सोडून हे जे 12 अन्नद्रव्य आपण पुरवतो ते 12च्या 12 अन्नद्रव्य त्या स्टेजला बॅलन्स स्वरूपामध्ये तुम्हाला ह्या कॉम्बिनेशनमधनं पुरवता येतं. फ्लोराफॉसमधनं हे 3 अन्नद्रव्य गेले, नायट्रोजन, कॅल्शियम, फॉस्फरस. K2 व्हायब्रंटमधनं पोटॅशियम गेला म्हणजे NPK तिथं गेला, कॅल्शियम निघून गेला, मायक्रोन्यूट्रनमधनं सर्व मायक्रोन्यूट्रन गेले, पोटॅश राहिला होता तो पोटॅश K2 व्हायब्रंटमधनं 15% पोटॅश गेला आणि राहिला मॅग्नेशियम आणि सल्फर. तो पुरवण्यासाठी त्याच्यामध्ये अजून मॅग्नेशियम सल्फेट ॲड करून घ्यायचं. याचं प्रमाण घेत असताना साधारणतः 500 मिली फ्लोराफॉस प्लस 200 ग्राम K2 व्हायब्रंट प्लस साधारणतः 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति 200 लिटर पाण्यामध्ये घ्यायचे आणि हे कॉम्बिनेशन तुम्ही या रेस्ट पिरियडमध्ये ताणाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पानाला दिलं
तर पानाला खूप चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्य सप्लाय होतं आणि ते अन्नद्रव्य जेव्हा पान पिवळं व्हायला सुरुवात होते तेव्हा ते अन्नद्रव्य पानामधनं काडीमध्ये उतरतं आणि त्याचा पुढे खूप चांगल्या पद्धतीने फायदा आपल्याला दिसून येतो. हा झाला तानाच्या कालावधीमधला सर्वात महत्त्वाचा फवारा. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे इथेफॉनचा वापर. मित्रांनो, इथेफॉन वापरत असताना बरेच शेतकरी बऱ्याच चुका करतात. पहिली चूक म्हणजे नॅचरल ताण झाडाला बसलेला नसताना इथेफॉनचा वापर होतो. दुसरी चूक म्हणजे इथेफॉन वापरत असताना नॅचरल ताण किती बसलेले आहेत त्यानुसार प्रमाण न ठरवता कॉमन इथेफॉनचा जो डोस आहे त्या डोसनुसार वापर होतो. तिसरी चूक होते, बरेच शेतकरी काय करतात त्याच्यामध्ये काहीतरी कीटकनाशक अति प्रमाणामध्ये वापरतात, जसं की प्रोफेनोफॉसचा वापर मोठ्या प्रमाणात कीटकनाशक म्हणून केला जातो. 05234चा वापर 2 किलो 2.5 किलोपर्यंत काही काही शेतकरी करतात आणि ह्या चुकीच्या प्रॅक्टिसेसमुळे झाडाला ताण येतो आणि त्या ताणामुळे तुमचं पान जे डाळिंबाचं पान आहे ते हिरवंच ड्रॉप होतं आणि हिरवंच पान ड्रॉप होणं ही आपल्या शेतकऱ्याची सर्वात मोठी चुकी असते. कारण आपण जे 3 महिन्याचा किंवा 2.5 महिन्याचा जो रेस्टचा कालावधी होता, त्याच्यानंतर पाणी तोडण्याचा जो कालावधी होता, त्याच्यामध्ये जेवढं बी स्टोरेज आपण पानामध्ये केलेलं असतं ते स्टोरेज ह्या तुमच्या चुकीच्या प्रॅक्टिसेसमुळे सर्व त्या पानामधनं ड्रॉप होऊन जातं आणि ते ड्रॉप होणं म्हणजे आपल्याला काडीमध्ये जे पाणी अन्नसाठा तयार व्हायला पाहिजे किंवा उतरला पाहिजे तो अन्नसाठा उतरत नाही. म्हणून आपल्याला पानगळ करण्यासाठी जे इथेफॉनचा वापर करायचा आहे तो इथेफॉनचा वापर करत असताना पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणवली पाहिजे की ताण हा कमीत कमी 15 ते 20% बसला पाहिजे. याचा अर्थ काय, तुम्ही झाड हलवलं इथ्रेल मारण्याच्या अगोदर तर कमीत कमी 10% 15% पानं तुमचे गळाले पाहिजे, ही स्टेज आली पाहिजे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथेफॉनचा वापर करताना तुमची नॅचरल पानगळ किती झालेली आहे यानुसार इथेफॉनचं प्रमाण तुम्ही ठरवलं पाहिजे. समजा नॅचरल पानगळ तुमची 70-80% होऊन गेलेली आहे तर इथेफॉनचं प्रमाण तुम्ही अर्धा ml ने वापरलं तरी काही अडचण नाही. समजा नॅचरल पानगळ तुमची 50% झाली आहे तर इथेफॉनचं प्रमाण तुम्ही 1 मिलीपर्यंत वापरू शकता. समजा नॅचरल पानगळ तुमची फक्त 10, 15, 20% झाली तर मग इथेफॉनचा प्रमाण तुम्ही घ्याल तेव्हा ते तुम्ही 2 मिली किंवा जास्तीत जास्त 2.25 मिलीपर्यंत तुम्ही प्रति लिटर पाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात. असं नॅचरल पानगळ किती झाली त्यानुसार तुम्ही इथेफॉनचं प्रमाण ठरवू शकतात. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, जेव्हा तुम्ही इथेफॉनचा वापर करता तेव्हा त्याच्यामध्ये आपण ॲग्रिसर्च ह्या कंपनीचं इन्फ्यूज नावाचं एक पेनिट्रेटर रिकमेंड करतो. मित्रांनो, हे जे पेनिट्रेटर आहे इन्फ्यूज, हे काय करतं तुमच्या पानामध्ये इथेफॉनला घेऊन जाण्यासाठी मदत करतं, पेनिट्रेट करतं. कारण काय असतं, आपण इथ्रेल मारण्याच्या अगोदर खूप जास्त स्प्रेचा वापर करत नसल्यामुळे तुमच्या पानावरती डस्टी लेयर तयार झालेला असतो, मातीचा लेयर तयार झालेला असतो. दुसरं, आपण त्याच्या अगोदर काही कीटकनाशकांचा वापर, बुरशीनाशकांचा वापर न करत असल्यामुळे तुमच्या पानावरती कीटकनाशक, बुरशीनाशकांचा अटॅक असल्यामुळे आपण जो फवारा मारतो तो फवारा त्या पानाच्या आतमध्ये पाहिजे तसा किंवा आपण जे इथेफॉन मारतो त्या इथेफॉनचा वापर केल्यानंतर त्याचं पेनिट्रेशन पानाच्या आतमध्ये पाहिजे तसं होत नसल्यामुळे आपल्याला जो रिझल्ट इथेफॉनचा मिळाला पाहिजे तो मिळू शकत नाही. मग आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करून मग तो बळजबरी पानाला तानात घेऊन जावं लागतं किंवा पानाला पानगळीमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. तर तुम्ही जर इथेफॉनमध्ये 1 मिली प्रति लिटर ह्या हिशोबाने जर इन्फ्यूजचा वापर केला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे इन्फ्यूज त्या इथेफॉनला पानाच्या आतमध्ये पेनिट्रेट करण्यासाठी मदत करतं. जेणेकरून ते पेनिट्रेशन चांगलं झालं तर इथेफॉन हे तुम्हाला त्या पानाला पिवळं पाडून ड्रॉप करण्यासाठी मदत करतं. त्याचं काम असते, इथेफॉन आपण त्याच्यासाठीच वापरतो. तर झाडाचं पान कधीही पिवळं पडलं पाहिजे मगच ड्रॉप झालं पाहिजे, ही पद्धत वापरण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या इन्फ्यूजचा वापर केला तर इन्फ्यूज इथेफॉनचं पेनिट्रेशन पानामध्ये लवकर करेल, चांगलं करेल आणि त्याचा फ्लो पानामध्ये गेल्यानंतर ते जेव्हा पिवळं पडेल आणि मग ड्रॉप होईल तेव्हा तुमच्या पानामधलं जेवढा पण अन्नसाठा आहे तो अन्नसाठा रिवर्स तुमच्या काडीमध्ये उतरेल आणि काडीमध्ये उतरल्यानंतर त्याचा पुढे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा दिसून येईल. तिसरं, 52-34 साधारणतः 200 लिटर पाण्याला 500 ग्राम तुम्ही ह्या कॉम्बिनेशनमध्ये टाकून घेतलं तरी काही अडचण नाही. म्हणजे तुम्हाला इथेफॉन गरजेनुसार तुमची नॅचरल पानगळ कशी झाली त्यानुसार तुमची मात्रा असली पाहिजे. इन्फ्यूज
पानगळ कितीही असू द्या, कशीही असू द्या, 1 मिली प्रति लिटर ह्या हिशोबाने, म्हणजे 200 ml प्रति 200 लिटर पाण्याला तुमचं इन्फ्यूज गेलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर 200 लिटर पाण्याला 500 ग्राम तुमचं 0,34 गेलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जर इथिफॉनचा वापर केला पानगळीसाठी, डिफॉलिएशनसाठी, तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पानगळ होताना दिसेल. एक 70-80% जरी पानगळ तुमची इथिफॉनने झाली तरीसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा पुढे दिसून येईल. हा झाला पुढचा मुद्दा. त्याच्यानंतर बरेच शेतकरी इथेफॉन वापरण्याच्या अगोदर छाटणी करतात. बरेच शेतकरी इथेफॉन वापरून डिफॉलिएशन झालं का त्याच्यानंतर छाटणी करतात. ठीक आहे, ती तुमची मजूर अवेलेबिलिटी कशी आहे त्यानुसार तुम्ही ठरवतात. पण छाटणी झाल्यानंतर, म्हणजे तुमची पानगळ झाली समजा आणि तुम्ही छाटणी केली, तर छाटणी झाल्यानंतर तुम्हाला एक अर्धा टक्का बोर्डोचा स्प्रे डाळिंब पिकामध्ये काढून घेणं गरजेचं आहे. हा स्प्रे जेव्हा तुम्ही अर्धा टक्क्याचा काढणार तेव्हा तो स्प्रे तुमच्या वरती झाडावर पण गेला पाहिजे, खोडावर पण गेला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं बोधावर पण गेला पाहिजे. खोड, बोध आणि पान, झाड, काडी या सर्व गोष्टी तुमच्या प्रॉपर कव्हर होतील या हिशोबाने तुम्हाला अर्धा टक्का बोर्डो जो तुम्ही तयार करून घ्यायचा आहे, ज्याचा pH तुम्हाला साधारणतः 7.5-8 पर्यंत मेंटेन करून घ्यायचा आहे, तो बोर्डो मग तुम्हाला स्प्रेमधनं प्रॉपर वापरायचा आहे. गच्च स्प्रे घ्यायचा आहे जमिनीमध्ये, खोडावर आणि काडीवरती, पानांवरती तो प्रॉपर जायला पाहिजे, असा तुमचा तो स्प्रे होणं गरजेचं आहे. बोर्डो स्प्रे बनवत असताना त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं थायोसल्फ, जे की आपलं सल्फर आहे, ते पण टाकू शकतात. साधारणतः 200 लिटरला 250 ग्रामपर्यंत. बोर्डो बनवत असताना त्याच्यामध्ये तुम्ही आधी पाण्यामध्ये थोडंसं जर रिलीज झिंक 100 ग्राम प्रति 200 लिटर पाणी टाकून घेतलं, तो बोर्डोची इफिकसी वाढण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. म्हणजे साधारणतः रिलीज झिंक 100 ग्राम, रेग्युलर अर्धा टक्क्याचा बोर्डो म्हणजे 200 लिटर पाण्याला 1 किलो मोरचूद. चुन्याचं प्रमाण हे pH नुसार तुम्हाला टाकायचं आहे. काही पाण्याला कमी लागू शकतो, काही पाण्याला जास्त लागू शकतो. pH तुमचा 7.5 ते 8च्या दरम्यान तुम्ही चुन्याचा वापर करून pH मेंटेन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये थायोसल्फ साधारणतः 250 ग्राम टाकायचं आहे. अशा पद्धतीने बोर्डो तयार करायचा आहे आणि तो बोर्डो तुम्ही साधारणतः एक 80-90% पानगळ झाली का तुम्ही तो बोर्डोचा स्प्रे मारून घ्यायचा आहे. हा झाला पुढचा टप्पा. त्याच्यानंतर साधारणतः तुम्हाला बोर्डोचा स्प्रे झाल्यानंतर खाली गच्च पाणी द्यायचं आहे. पहिलं पाणी म्हणजे तुमचा बहार चालू झाला किंवा बहाराचं नियोजन चालू झालं असं आपण म्हणू. नियोजन तर सुरुवातीपासून चालू झालं आहे, परंतु बहाराचं नियोजन चालू करणं म्हणजे आपलं पहिलं पाणी आपण किती वेळ देतो. मित्रांनो, याच्यामध्ये बऱ्याच कुशंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार होतात. आपल्या झाडाची मुळी कुठपर्यंत पोचलेली आहे, त्या मुळीच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण दिलेलं पाणी पोचलं पाहिजे, ह्या हिशोबाने तुम्हाला पहिलं पाण्याचं नियोजन करायचं आहे. आता हे का? कारण जेव्हा आपण मोठं पाणी देतो किंवा पहिलं पाणी देतो, ते पाणी जेव्हा मुळीपर्यंत पोचतो तेव्हा मुळीला सिग्नल जातो की आता मला पुढचं नियोजन करायचं आहे, मला आता वरती फूट तयार करायची, मला वरती कुंज तयार करायची, मला वरती फूल तयार करायचे, त्याचं रूपांतर फळात करायचे. या सर्व प्रोसेस मला करायच्या असल्यामुळे मला आता माझ्या मुळीचं अस्तित्व अजून वाढवायचे. तुम्ही जेव्हा मोठं पाणी देतात तेव्हा व्हाईट रूट डेव्हलपमेंट चालू होते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुळी ही फुटायला सुरुवात होते, नवीन मुळी चालू होते. नवीन मुळी चालू होण्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये त्या मोठ्या पाण्याबरोबर एक कॉम्बिनेशन द्यायचे. ते कॉम्बिनेशन म्हणजे बॅक्टेरियल कॉम्बिनेशन. त्या स्टेजला झाडाला जेव्हा आपण मोठं पाणी देतो त्या पाण्याच्या स्टेजला तुम्ही जमिनीमधनं ॲग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट, जे की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश बेस बॅक्टेरियाचं कॉन्सर्शिया आहे, प्लस त्याच्याबरोबर 2 असे बॅक्टेरिया की जे जमिनीमध्ये बुरशीनाशक म्हणून काम करतात, सुडोमोनास आणि बॅसिलस. असं 5 बॅक्टेरियाचा कॉन्सर्शिया असलेला हा आपला कन्सर्ट प्रॉडक्ट आहे. तो तुम्हाला पहिल्या पाण्याबरोबर द्यायचा आहे. त्याच्याबरोबर 1 किलो चांगल्या कंपनीचं ट्रायकोडर्मा घ्या, प्लस त्याच्याबरोबर 1 लिटर प्रोबिऑन, जे की 62.5% अमिनो ॲसिड आहे. असं कन्सर्ट 1 लिटर, ट्रायकोडर्मा 1 किलो ते 1.5 किलो 2 किलो, प्लस त्याच्याबरोबर प्रोविऑन साधारणतः 1 लिटर, असं कॉम्बिनेशन थोडंसं आगल्या दिवशी भिजून ठेवता आलं तर ठेवा. नाहीच भिजवता आलं तर मोठं पाणी तुम्ही जेव्हा देणार आहे त्या पाण्याबरोबर तुम्हाला हे कॉम्बिनेशन ड्रिपमधनं 1 तास 1.5 तास तुमच्या जमिनीत जाईल अशा हिशोबाने शेवटी द्यायचे. म्हणजे तुम्ही समजा 4 तासाचं मोठं इरिगेशन करताय तर शेवटी 1 तास जो राहणार त्या 1 तासामध्ये तुम्हाला हे ॲप्लिकेशन करायचे.
हे का करायचं? कारण मी तुम्हाला पहिलेच बोललो की आपण जे पाणी देतोय हे पाणी मुळीसाठी देतोय, शेवटच्या टोकापर्यंत मुळीपर्यंत ते पाणी पोहोचवण्यासाठी देतोय. आणि त्याच वेळेस तुम्ही जर बॅक्टेरिया देऊन दिले, त्याच वेळेस तुम्ही जर अॅमिनो ॲसिड बेस प्रोबिओन देऊन दिलं, त्याच वेळेस तुम्ही जर ट्रायकोडर्मा देऊन दिला, तर हा खूप चांगल्या पद्धतीने व्हाईट रूट डेव्हलपमेंटसाठी हा जो कॉम्बिनेशन आहे, हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं. मुळी जर प्रॉपर तुमची तयार झाली तर तुम्हाला माहिती आहे 80% मुळीच्या टोकामध्ये हे सायटोकायनिन तयार होत असतं. आणि मुळीमध्ये तयार झालेलं सायटोकायनिन वरती तुम्हाला एकसारखी फूट, एकसारखी कूंज आणि फूल खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंगली, ज्याला आपण कॅप्सूल म्हणतो, ती कॅप्सूल स्ट्रॉंगली तयार करण्यासाठी हे जमिनीमधल्या मुळीमध्ये तयार झालेलं सायटोकायनिन हे मदत करत असतं. सो हे सायटोकायनिन प्रॉपर तयार होण्यासाठी मुळी चांगली तयार होणं गरजेचं असतं. म्हणून पहिल्या पाण्याच्या ॲप्लिकेशन बरोबर तुम्ही हे कन्सेप्ट प्रोबिओन आणि ट्रायकोडर्माचं मोठं ॲप्लिकेशन प्रॉपर जेव्हा करतात पाण्याचं, तेव्हा त्याच्याबरोबर हे ॲप्लिकेशन तुम्ही करा. त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला इथं दिसून येईल. आपण आधी जो 10-12 दिवसा अगोदर जो दाणेदार खताचा बेसल डोस दिलेला आहे, तो बेसल डोस मधला फॉस्फरस पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी ह्या कन्सेप्टमधील बॅक्टेरियासुद्धा तिथं खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढे खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतो. हा झाला पुढचा मुद्दा. त्याच्यानंतर साधारणतः पहिलं पाणी दिल्यानंतर तुम्ही एक 10 ते 12 दिवसाची जी स्टेज येते, त्या स्टेजमध्ये थंडीमध्ये थोडासा प्लॉट लेट चालतो. एक 12-15 दिवसाच्या आसपासची जी स्टेज येते, त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन पत्ती डेव्हलप व्हायला सुरुवात होते. पत्ती नॉर्मल तपकिरी कलरची असते. तपकिरी कलरपासून हळूहळू ती कन्वर्ट होते ग्रीन कलरकडे. अशी जेव्हा तुमची पत्ती त्या स्टेजमध्ये येते, त्या स्टेजमध्ये तुम्हाला थोडंसं झाडाला थांबवावं लागतं, कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. त्याच्यासाठी मी स्प्रेमधनं पहिलं ॲप्लिकेशन तुम्हाला 10 ते 12 दिवसाच्या स्टेजमध्ये डिपेंड, जेव्हा तुमची पत्ती ही तपकिरी आकाराकडनं किंवा तांबूस आकाराकडनं हिरव्या आकाराकडे कन्वर्ट व्हायला सुरुवात होते, त्या स्टेजमध्ये तुम्हाला पहिला स्प्रे घ्यायचा आहे, तो म्हणजे ॲग्रिसर्च कंपनीचं फ्रूट मॅजिक, ज्याच्यामध्ये तुम्हाला 0% नायट्रोजन, 7% फॉस्फरस, 44% पोटॅश विथ 0.5% बोरॉन, असं हे 0,744 म्हणून आपली फ्रूट मॅजिक म्हणून ग्रेड येते. ती साधारणतः 500 ग्राम प्रति 200 लिटर पाणी, प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला घ्यायचे व्हॅटिला, जे की तुमचं झिंक, ज्याच्यामध्ये 5.5% झिंक हा ग्लायसिनने चिलेट केलेला आहे, तो झिंक प्लस त्याच्याबरोबर नाटका N ॲसिटिलिन थायोप्रोलिन कार्बोक्झिलिक ॲसिड, असं कॉम्बिनेशन असलेलं तुमचं व्हॅटिला म्हणून प्रॉडक्ट आहे, जे उत्कृष्ट तुम्हाला चौकी तयार करून चौकीमधनं कुंज बाहेर काढण्यासाठी हे कॉम्बिनेशन मदत करतं. प्लस त्याच्याबरोबर घ्यायचं आहे बेन्झ हे आपलं 6B आहे, जे तुम्हाला सायटोकायनिन निर्मितीसाठी मदत करत असतं आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार बुरशीनाशक, गरजेनुसार कीटकनाशक तुम्ही घेऊ शकतात. असं हे कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये फ्रूट मॅजिक 500 ग्राम, व्हॅटिला 250 ml आणि बेन्झ साधारणतः 2 ग्राम प्रति 200 लिटर पाणी, अशा हिशोबाने तुम्हाला हा पहिला स्प्रे घ्यायचा आहे. ह्या स्टेजमध्ये समजा तुम्हाला जमिनीमधनं जर खत देता आलं, जमिनीमधले मॉइश्चर चेक करा. तुम्हाला मॉइश्चर चेक करून वाटते ड्रिप इरिगेशनद्वारे मी खत देऊ शकतो, तरच तुम्ही खत द्या. खत द्यायचं असेल तर तिथं थोडं 52-34 घ्या, साधारणतः 3 ते 4 किलो 52-34, आणि एक ॲग्रीप्लेक्स OAचं ॲप्लिकेशन करा. ऑर्गॅनिक ॲसिड आहे आपल्या कंपनीचं, ते तुम्ही साधारणतः 1 लिटर असं एक ॲप्लिकेशन त्या स्टेजला करा. अशा 2 म्हणजे एक सॉईलमधलं हे ॲप्लिकेशन आणि फवारणीमधलं हे ॲप्लिकेशन ह्या स्टेजला तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर दुसरी स्टेज येते नॉर्मल, तुम्हाला कुठेतरी कुंज दिसायला लागली, म्हणजे अशी कळी दिसायला लागली, त्या कुंज किंवा कळी, त्याला आपण बड पण म्हणतो, तो बड जेव्हा तुम्हाला असा दिसायला लागला, त्या स्टेजला आपलं एक नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलेले ते म्हणजे बड इनिशिएट नावाने मार्केटमध्ये येतं, बड इनिशिएट 37. तर हा प्रॉडक्ट जो आहे, या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला जवळजवळ 10% झिंक, साधारणतः 23%च्या आसपास मॅग्नेशियम, प्लस 2.5 ते 3%च्या आसपास फॉस्फरस, प्लस 0.5%च्या आसपास बोरॉन, असं हे प्रॉपर फक्त बड स्ट्रॉंगली बाहेर काढण्यासाठी बनवण्यात येणारं हे प्रॉडक्ट आहे. ते इनिशिएट 37 साधारणतः 500 ग्राम, प्लस त्याच्याबरोबर फ्लोराफॉस, जे तुम्हाला नॉर्मल कॅल्शियम साधारणतः 3%च्या आसपास, नॉर्मल नायट्रोजन साधारणतः 2.5 ते 3%च्या आसपास, आणि हायर पर्सेंटेज ऑफ फॉस्फरस
साधारणतः तुम्हाला 22% आसपास फॉस्फरस या कॉम्बिनेशनमधनं मिळतो. असं इनिशिएट 500 ग्राम प्लस फ्लोराफॉस 500 मिली प्लस गरजेनुसार एखादं कीटकनाशक, एखादं बुरशीनाशक असं कॉम्बिनेशन तुम्हाला या स्टेजला रिकमेंड करायचे. आणि त्याच वेळेस तुम्हाला जमिनीमधनं फॉस्मॅजिक जी की आपली 5-40-14 प्लस त्याच्यामध्ये झिंक प्लस बोरॉनचं कॉम्बिनेशन असलेली ग्रेड आहे, प्लस त्याच्याबरोबर थोडंसं लिओनार जी की सुपर पोटॅशियम ह्युमेट आहे साधारणतः 500 ग्राम आणि फॉस्मॅजिक साधारणतः 2.5 किलोपासून ते 3 किलोपर्यंत असं हे दुसरं ॲप्लिकेशन तुम्हाला या स्टेजला करायचं आहे. असं आपण साधारणतः कुंज ते फुलधारणा अवस्थेपर्यंत एक साधारणतः एक 10-15% फुलधारणा अवस्थेपर्यंत आपण डाळिंब पिकामध्ये हे जे मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीने जर काम केलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने नवीन फूट, चौकी प्रॉपर तयार होणं, चौकीमधनं कूंजमधनं कॅप्सूल स्ट्रॉंगली बाहेर निघण्यासाठी हे जे कॉम्बिनेशन 2 स्प्रेमधनं सांगितले आणि 2 सॉईलमधनं सांगितले तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतील. खूप जास्त पुढचं जर सांगत राहिलं तर तुम्हाला त्याचा आत्तापासून फायदा एवढा दिसून येणार नाही. म्हणून पुढची जी स्टेज आहे ती स्टेज आपण दुसऱ्या व्हिडिओमधनं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. या रिलेटेड काही प्रश्न तुमचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न तो विचारू शकतात. धन्यवाद.